काल मी प्रेस कॉन्फरन्समध्ये येत्या सोमवारी राजकीय भूकंप घडणार असं एक विधान केलं होतं। या विधानाचा अर्थ संभाजीनगर पर्यंत मर्यादित नव्हता। महाराष्ट्रामध्ये अनेक नेते जे असे आहेत जे त्यांच्या पक्षामध्ये त्यांची जी काही कोंडमारा होतोय किंवा त्यांना जो काही त्रास होतोय ते त्याबद्दल नाराजी व्यक्त करून ते आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्याचा फैसला हा सोमवारी होणार आहे। परंतु मी बोलल्यामुळे शिवसेने उभाटा गटामध्ये जी काही नाराजगी व्यक्त व्हायला लागली किंवा भांडणं व्हायला लागले, मला वाटतं त्यांनी माझ्या गोष्टीला सिरियस घेण्यासारखं नाही आहे। त्यांच्यात अंतर्गत असलेले वाद आता हे चव्हाट्यावर आलेले आहेत आणि म्हणून कुणाला उमेदवारी द्यावी कुणाला देऊ नये हा उभाटा गटाचा प्रश्न आहे। परंतु माहिती 100% एवढी खरी आहे की चंद्रकांत खैरे हे खासदारकीचे उमेदवार असणार आहेत। तसे संकेतही त्यांना दिले, त्यांनी पूजा अर्चा केलेली आहे, काहीतरी कार्यालयाचा शुभारंभही केलेला आहे। म्हणून त्यांच्यातल्या वादाचा आणि माझ्या भूकंपाचा काही तसा अर्थार्थी संबंध नाही। ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्याचं काही दिवसात तुम्हाला समोर येणार आहे, म्हणून त्याच्यावर आज भाष्य करणं योग्य नाही। परंतु एवढं निश्चित आहे उभाटा गटामध्ये आतमध्ये धगधग अत्यंत जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि आता कोण राहतील याचा ते स्वतः सुद्धा सांगू शकणार नाहीत की आमच्यामध्ये आता कोण शिल्लक राहणार आहे। म्हणून आमदार असतील, काही नेते असतील, काही कार्यकर्ते असतील, यांची आता रोज तुम्ही जर पाहत असाल तर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रोज हे पक्षप्रवेश होत आहेत आणि ते सगळे उठावा गटांमधले मॅक्झिमम आहेत। म्हणून आता शिवसेना ही खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांच्या विचाराची शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये एक खंबीरपणे आपल्या पायावर राहून उभी राहील एवढं मात्र निश्चित आहे। खैरेंच्या उमेदवारीला थेट विरोध केलेला आहे। दानवेंनी खैरेंच्या उमेदवारीला थेट विरोध केला आणि माझी लढण्याची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं। म्हणजे खैरेंच्या विरोधात शड्डू ठोकला आहे किंवा शिवसेनेत फूट पडली आहे काही म्हणू शकतो आपण। नाही, दानवेंनी आता खैरेंच्या विरोधात शड्डू ठोकला किंवा त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। त्यांनी काय करावं काय बोलावं त्या पक्षामध्ये त्यांचे असलेलं वजन, खैरेंचं असलेलं वजन, यांचे वजनाचे मोजमाप हा अंतर्गत प्रश्न असल्यावर मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। परंतु एक निश्चित आहे आलबेल नाही एवढं मात्र सर्वांना दिसून आलेलं आहे। फक्त एकच की दानवे खरंच येणार आहेत का तुमच्याकडे, काही सुरू आहेत का हालचाली? आता कोण येणार आहे कोण येणार नाही याचा सर्व निर्णय तुम्हाला येत्या सोमवारी लक्षात येईल। म्हणून दानवेच काय किंवा इतर काय याचा सर्वांचा जो काही आत्ताचा चाललेला असंतोष आहे याची जर वाट जर कुठे जर असेल तर ते शिंदे साहेबांच्या दिशेने असते। म्हणून शिंदे साहेब त्याच्यावर निर्णय घेतील, सोमवारी त्याबद्दलचा आपल्याला माहिती मिळेल। शिंदे सेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत ही खात्रीशीर माहिती आहे। तसं तुम्ही कोण कोण संपर्कात आहात, तुम्ही त्यांना काही आवाहन करताय, तुम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे, तुमची इच्छा आहे? शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत किंवा शिवसेनेचे नेते त्यांना येण्यासाठी पायघड्या टाकतात अशातला कोणताही भाग नाही आहे। पक्षामध्ये जे मुळात शिवसैनिक आहेत, जे मुळात ज्यांनी शिवसेना प्रमुखाच्या आदेशानुसार किंवा त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार जी शिवसेना वाढवली त्यांची जी कोंडी होते आणि नवीन येणारे त्यांच्यावर जी काही बॉसगिरी करतायत, जे काल आलेले तातडीने दुसऱ्या दिवशी नेते होऊन यांना आदेशित जे करतायत त्यांच्याबद्दलचा असंतोष आणि त्यांच्या शिवसैनिकाकडे असलेलं दुर्लक्ष याचा परिणाम पक्ष सोडण्यामध्ये होत आहे आणि त्यामुळंच आमच्याकडे आम्ही बोलो अथवा न बोलो त्यांना माहिती आहे की आपण शिवसेना सोडत नाही तर शिवसेनेला खऱ्या शिवसेनेकडे जातोय, म्हणून आमच्याकडे प्रवेश होत आहेत। महायुतीचा उमेदवार कोण असणार संभाजीनगरचा? महायुतीचा उमेदवार हा भाजपचा नसणार आहे, हा शिवसेनेचा असणार आहे एवढं मात्र निश्चित आहे। कोण असणार आहे उमेदवार कोण? आमच्याकडे 4 उमेदवार आता सध्याला तरी आहेत। त्या 4पैकी कोणाचं नाव एकनाथ शिंदे साहेब आता सोमवारी जाहीर करतील। 4 आहेत, संदीपान भुमरे आहेत, राजेंद्र जंजाळ आहेत, आणखीन 2 जण जे आहेत ते तर थोडंसं त्यांना सिक्रेट ठेवलेलं बरं, ते आहेत, असे 4 जण आहेत। नाही ते कोणी असेल परंतु त्यांना थोडंसं आता वेटिंगमध्ये राहू द्या, ते तुम्हाला सोमवारी कळेल। दानवे यांना तुम्ही सिक्रेटमध्ये ठेवलेलं आहे असं काही नाही सांगता येणार नाही।
सोमवारी पक्ष प्रवेश करणारा उमेदवार हा संभाजीनगरचा उमेदवार असेल असं म्हणायचं. असं काही नाही. सोमवारी इतर अनेक प्रवेश होणार आहेत. त्याच्यात कोण कोण असेल सोमवारीच कळेल. उद्या मुंबईमध्ये राहुल गांधी यांची सभा आहे आणि आज आहे ना. उद्या आणि तिथे शिवसेनेचे नेते पण सहभागी होणार आहेत. आणि कालच्या सभेमध्ये मुंबईत उद्धव ठाकरेंची प्रचंड गर्दी होती. हे सगळं चित्र आहे ठाण्यामध्ये होती. तर उद्या पण शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. उद्या राहुल गांधीची शिवाजी पार्कला सभा होणार आहे. मॅनेजमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी राबवलेली आहे. संजय राऊतकडे रांगोळी काढण्याचं काम दिलेलं आहे. रांगोळी ते अत्यंत चांगल्या पद्धतीने टाकतायत. टाळ्या वाजवण्याचं आणि हसण्याचं काम त्यांच्याच गटातल्या एका महिला कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे. हसायचं कसं किंवा काय करायचं त्याचं एक काम त्यांचा एक वेगळा त्यांनी सेल काढलेला आहे. उद्धव साहेब पुन्हा येऊन मोदी किती चांगले आहेत हे त्या सभेत सांगणार आहेत. जे पहिले भाषण होतं त्या भाषणाचं रिपिटेशन तिथं कदाचित होईल. आणि शिवसेना प्रमुख वरून जेव्हा पाहत असतील त्या टायमाला या नालायकांना काय करायचं ते मनातल्या मनात दुःख व्यक्त करत असतील. यांना बाजूच्या समुद्रात का डुबवलं नाही हे त्यांना पश्चाताप होत असेल एवढं मात्र निश्चित आहे. शिवसैनिकांना विनंती आहे, ही शिवसेना आहे जी शिवसेना प्रमुखांच्या सभा त्या शिवाजी पार्कवर दणदणीत व्हायच्या. माझ्यासारखे शिवसैनिक त्या शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये बसून शिवसेना प्रमुखाचे शब्द या कानामध्ये रुजवत होते, हृदयात साठवत होते आणि गावाकडे जाताना जय भवानी जय शिवाजी करायचे. आता जय राहुल गांधी जय सोनिया गांधी असं म्हणायची वेळ त्या शिवसैनिकावर आलेली. हे दुर्दैवी चित्र ज्यांच्यामुळं दिसतंय त्यांना माफ करू नका, हा शिवसैनिकाला माझं आव्हान आहे. भाजपने गेल्या वर्षभरापासून संभाजीनगर लोकसभेची तयारी केली होती. अमित शहा आले, त्यांनी सांगितलं की मोदींना आपल्याला इथून कमळ पाठवायचं आहे. असं असताना आता शिंदे सेनेचा उमेदवार जाहीर होतोय असं तुम्ही म्हणताय, तर भाजप महायुती म्हणून लोकसभेला किती मदत करेल संभाजीनगरसाठी? नाही मदत हे करावीच लागेल. ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार असेल त्या ठिकाणी शिवसेना मदत करेल. ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार असेल तिथं भाजप मदत करेल. अखेरला टार्गेट आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आहे. देशामध्ये शिवसेना भाजपची सत्ता आणायची आहे आणि म्हणून एकमेकाला मदत करणं हे आमचं नैतिक कर्तव्यच आहे. आणि हे यामध्ये कोणीही कुचराई करणार नाही. आज इथं भाजपचा उमेदवार आहे म्हणून शिवसेना जाणार नाही असं कधी होणार नाही, किंवा शिवसेनेचा आहे म्हणून भाजप मदत करणार नाही असं कधी होणार नाही. हे सगळ्या दोघांनी मिळून एका ताकदीनं आपल्याला उमेदवार निवडून आणायचं आहे. हे आम्हाला सर्वांना आदेशित केलेलं आहे आणि सर्व कार्यकर्ते त्या पद्धतीने जोमाने कामाला सुद्धा लागलेले आहेत. अंबादास दानवे म्हणाले शिंदे सेना ही 2-5 महिन्याचीच राहिलेली आहे. अंबादास दानवे म्हणाले की शिंदे सेना ही फक्त 2-5 महिन्यापुरतीच राहिलेली आहे. विरोधी पक्ष नेता एवढं तर बोलू द्या ना. एवढं बोलायचा अधिकार तर त्यांना राहू द्या. त्यांना तेवढं बोलायचा अधिकार राहू द्या. आता विरोधी पक्षाने काही बोललंच नाही तर तो विरोधी पक्ष नेता त्याला मानत नाही. म्हणून विरोधात बोलणं यालाच विरोधी पक्ष नेता म्हणतात. जितक्या वेळ तो आहे पक्षात तोपर्यंत त्यांनी विरोधात बोललं पाहिजे असं एकंदरीत संकेत असतात आणि त्या पद्धतीने ते बोलला तर त्यात काही गैर नाही आहे. परंतु एवढं त्यांना माहिती आहे की आता उभाटा गटाचं काही खरं नाही हे त्यांना दिसून आलेलं आहे. रोजच्या त्यांच्या जाण्या येण्यामध्ये त्यांना ते सर्व लक्षात सुद्धा येतं. एखादा राजकीय पक्षाचा नेता पक्षामध्ये अंतर्गत चाललेल्या घडामोडी हा चांगल्या प्रकारे जाणून असतो आणि जेव्हा काहीच नाही घडत त्या टायमाला तो सुद्धा आपला मार्ग स्वीकारत असतो. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी मुंबईत राऊत बंधूंच्या वतीनं पोस्टर लावण्यात आले आणि तिथं त्या पोस्टरवर संजय राऊत आहेत, त्यांचे बंधू आहेत, पण त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचे हे आहेत. हेच पहा, हेच लोकांना दाखवा. शिवसेना प्रमुख आमचं दैवत म्हणणारा हा संजय राऊत, कडवट शिवसैनिक म्हणणारा हा संजय राऊत, आमच्या बरोबर कोणी टक्कर देणार नाही असं म्हणणारा हा संजय राऊत, हे जेव्हा असे बॅनर लावतो
ज्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांचा फोटोही नाही. उद्धव ठाकरे तर नाहीच नाही, कारण की उद्धव ठाकरेला तो काही नेता मानतच नाही. त्याचा नेता एक तर शरद पवार आणि आता सर्वात जास्त जवळकीक असलेला राहुल गांधी. म्हणून शिवसैनिकाला पुन्हा एकदा सांगतो, आम्ही उठाव केलाय ना, या नालायक लोकांमुळे केलेला आहे. हे यांच्याकडे निष्ठा नाहीत, हे विष्ठा खाऊन आता हे भाषण देणारे जे लोक आहेत यांच्यापासून सावध राहा. निवडणुका येतील, निवडणुका जातील, कोण निवडून येईल कोण पडेल सोडून द्या, परंतु शिवसेना प्रमुखांनी जे काही विचार दिले होते हे असे पायदळी तुडवण्याचा प्रकार करतायत. हे बॅनर मी लावलेलं नाहीये, या सुनील राऊतांनी लावलं आहे, संजय राऊतच्या भावाने. म्हणून अशा या गोष्टीकडे लक्ष द्या. उभाटा गटाला आता त्यांचे दिवस फिरलेले आहेत हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. म्हणून उद्याचं चित्र काय असेल हे सांगायची आवश्यकता नाही. शिवसेना भाजपची पूर्णपणे बहुमत या महाराष्ट्रामध्ये 45+ आकडा आम्ही पार करणार आहोत. टेकडी नाक्याला जवळ आनंद दिघे यांच्या पुतळ्याला राहुल गांधी यांनी आता हार घातला आणि तिथेही शक्ती प्रदर्शन सुरू. त्यांना विचारा ना, आनंद दिघे कोण होते? कोणतरी एखादा प्रश्न विचार, आनंद दिघे कोण होते? स्वतःच्याच तिथलच्या काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी, साहब इधर एक पुतला है उसके ऊपर हार चढाने का है. अरे ते आनंद दिघेचं महत्त्व ज्यांना माहिती नाही त्यांना तिथं आणून तुम्ही काय सिद्ध करताय? परंतु राजकारणासाठी कुणाचा वापर करण्याचा प्रकार यांनी केलेला आहे. परंतु एक निश्चित झालं की आनंद दिघे साहेबांसमोर त्यांना नतमस्तक व्हावं लागलं. हा आमचा विजय आहे. पण तुम्ही ठाकरे साहेबांचा वापर करता, त्यांनी जर राहुल गांधींनी आनंद दिघेचा वापर केला तर काय? आम्हाला त्याचा अभिमान आहे, आमच्या आनंद दिघे साहेबांसमोर राहुल गांधी झुकले याचा आम्हाला अभिमान आहे. बाळासाहेबांसमोर जर राहुल गांधी झुकले तर त्याचा आम्हाला अभिमान आहे. शरद पवार बाळासाहेबांसमोर झुकले त्याचा अभिमान आहे. परंतु हे आमचे उभाटा गटाचे लोक त्यांच्यासमोर झुकतायत यांचा आम्हाला संताप आहे. मराठवाड्यातल्या 8 पैकी 4 जागी भाजपने उमेदवार दिलेले आहेत. तुमचा किती जागांसाठी आग्रह आहे? उरलेल्या 4 जागा नाही, आमचे ते उरलेले 4 जागांपैकी बहुतेक जागा आमच्याकडे आहेत आणि त्याचा निर्णय उद्या संध्याकाळी होऊन जाईल फायनल. आणि सोमवारी त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्समध्ये या उमेदवाराची यादी जाहीर होईल. उभाटाचा उमेदवार जाहीर होण्याची वाट पाहतो का आपण? नाही, उभाटाचं काय, उभाटाकडे उमेदवारच मिळत नाही, त्यांच्याकडे काय वाट पाहायची. उभाटाला महाराष्ट्रामध्ये उमेदवार मिळणं अवघड झालेलं आहे. त्यामुळं त्यांची वाट पाहण्याचा आमचा कोणताही असा, त्यांच्यावर कॅमेरा लावायचा आमचा कोणताही म्हणजे वाटतही नाही, आम्ही करणारही नाही. तुम्ही म्हणता की उमेदवार मिळत नाही, पण संजय राऊत सकाळी म्हणले की 4 जणांचे इच्छुक आहे या छत्रपती संभाजीनगर जागेवर. 4 जण इच्छुक आहे. लाल शर्यत मला खैरेशिवाय दुसऱ्याला तिकीट द्याल का म्हणून? अरे यांचं ठरलेलं आहे, कुणाला पाडायचं ना त्यांचं ठरलेलं आहे. खैरेसारखा सोपा पडणारा उमेदवार त्यांना दुसरा भेटणार नाही. दानवे यांनी पण म्हटलं की खैरे सतत गावात दस्तक करणार, त्याच्यामुळे ते लोकसभेचे इच्छुक आहे. हे बघा, एक राजकीय जरी काही जरी मतभेद असले तरी खैरेंनी अनेक वर्षे शिवसेनेचं काम केलेलं आहे. त्यांचं आता त्या मतदारसंघात काय वजन आहे मला माहीत नाही, परंतु निश्चितच ते सिनियर आहेत आणि शिवसेनेचे नेते आहेत. म्हणून कदाचित त्यांचा क्रम पहिला लागला असेल किंवा त्यांना कुणाला दुसऱ्याला मोठं होऊ द्यायचं नसेल, त्यांना रिटायरमेंट नको असेल. असे दोन्ही प्रकार असल्यामुळं आता खैरेच इथलचे उमेदवार राहतील एवढं मात्र निश्चित. चला, ओके. हिंदी में है क्या तरह हिंदी? सर, छत्रपति संभाजीनगर लोकसभा सीट को लेकर शिवसेना और बीजेपी में किसको उम्मीदवारी दी जाएगी? देखिए, हमारी जो मांग है शिवसेना का सीट, ये गए 25 साल से शिवसेना लड़ाते हुए आई है और जीतते हुए आई है. लास्ट टाइम एक गलती की वजह से वो एमआईएम को गई थी, इसलिए ये सीट की दावेदारी हमारी पक्की है और ये सीट हमको ही मिलेगी. शिवसेना का उम्मीदवार कल शाम तक फाइनल होगा और परसों उसकी घोषणा हो जाएगी. सर, बीजेपी की अब तक की 2 लिस्ट आई है, छत्रपति संभाजीनगर का कहीं पर भी जिक्र नहीं है, तो क्या ये शिवसेना को ही मिलेगी? नहीं, ये सीट तो शिवसेना की ही है.
ये शिवसेना को ही मिलेगी, ये हमको पूरा विश्वास है। सर, अगर दावेदारी की बात की जाए तो शिवसेना से कौन दावेदार रहेगा? शिवसेना से दावेदारों की संख्या 4 लोगों के करीबन है, लेकिन उसमें से किसको टिकट देना है ये शिंदे साहब डिसाइड करेंगे। तो उसके बारे में आज उसके पर कोई घोषणा करना ये उचित नहीं है। अंबादास दानवे जो है आपके गठ में शामिल होंगे, ऐसी जो है खबर आ रही है, क्या कहते हैं? नहीं, मुझे नहीं पता, लेकिन अगर आना चाहते तो वेलकम। आपने भूकंप का कहकर झगड़ लगाया है? नहीं, मैं भूकंप करना, मैं महाराष्ट्र की बात करता हूँ, मैं कोई जिले का प्रवक्ता नहीं हूँ, मैं महाराष्ट्र का प्रवक्ता हूँ, इसलिए मैं बात करता हूँ कि पूरे महाराष्ट्र के राजनीति की बात करता हूँ। उसमें अगर इनको अगर लगता है तो चोरों के दिल में क्या बोलते हैं वो है इनका, तो वो मैं क्या कर सकता हूँ उसको। झगड़े का क्या करने का? वो झगड़े का तो झगड़े चलते हैं, उनके तो पहले से चलते आ रहे हैं, चलते रहेंगे, लेकिन एक बात जरूर है, ये झगड़े का अंत होने वाला नहीं जब तक दोनों एक में से दूर नहीं होंगे। तो दूर होने के लिए उनको पर्याय हमारा है। संजय राउत ने जो बैनरबाजी की है राहुल गांधी के बारे में संजय राउत ये उबाठा गठ को डुबाने वाले में से एक है। उसने कभी शिवसेना को आगे लाने की कोशिश नहीं की। आज अगर आप देखेंगे तो उनके भाई जो सुनील राउत है, उन्होंने बैनर लगाया है, पूरे होल्डिंग लगाए, लेकिन होल्डिंग में ना बाला साहब का जिक्र है, ना उनका फोटो है, ना उद्धव ठाकरे का फोटो है। राहुल गांधी के गले में मिलते हुए संजय राउत दिखाए जाते हैं। इसका मतलब ये है कि इनकी निष्ठा ना बाला साहब पे थी, ना उद्धव ठाकरे साहब पे थी। इनकी निष्ठा पहले शरद पवार साहब पे थी, लेकिन अभी नेशनल लीडर बनने का है, तो अब उनको राहुल गांधी को पकड़ना जरूरी है, क्योंकि उबाठा गठ में भी 2 फ्रैक्शन हो चुके हैं, शरद पवार के पार्टी में भी 2 फ्रैक्शन हो चुके हैं। अब वो पार्टी अस्तित्व में नहीं रहने के तरीके हो चुकी है, इसलिए अब जो पार्टी है वो कांग्रेस है, इसलिए उनका नज़र वो राहुल गांधी के ऊपर है। जरांगे आज म्हणाले की आजच्या कॅबिनेटमध्ये जर तुम्ही सगळ्याबाबत निर्णय घेतला नाही तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सगळ्यांनाच या निवडणुकीत मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावे लागेल, किंमत चुकवावी लागेल। जरांगे पाटलांना मी एक सांगेल, मी पहिल्यापासून आम्ही तुमची भूमिका, शिंदे साहेबांची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बरोबरची आहे। शिवरायांची शपथ घेऊन त्यांनी आरक्षण देण्याचं जेव्हा मान्य केलेले, कबूल केलेलं आहे, त्या टायमाला त्या पद्धतीने त्यांनी आपले पावलं उचललेली आहे। जे कुणबी समाजाच्या ज्या नोंदी काढल्यात त्या एकनाथ शिंदे साहेबांनी काढल्या, हे ते सुद्धा मान्य करतील, अख्खा समाज सुद्धा मान्य करेल। 3.5 लाख कर्मचारी लावून या नोंदी काढणे आणि मराठा समाजाचं जे त्याला सर्वे केला आहे, जवळपास 10 दिवसामध्ये एवढा मोठा सर्वे करणारा एकमेव एकनाथ शिंदे आहे। आता तुम्हाला ते कुणबीचे सर्टिफिकेट मिळत आहेत, तुम्हाला शिक्षणामधल्या सगळ्या सवलती त्यांनी दिलेल्या आहेत। त्यांनी उलट आणखीन हेही सांगितले की 10% आरक्षण हे मी देतोय, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता। म्हणून एक विश्वास ठेवा, शिंदे साहेब जे बोलतात ते करतात। काही लोक गैरसमज पसरवण्याचा जरूर प्रयत्न करतायत की आरक्षण टिकेल कसं, मग ह्या साली असं झालं होतं, त्या साली तसं झालं होतं, परंतु कोर्टाने ज्या काही नोंदी त्या टायमाला केल्यात, सूचना केल्यात की मराठा समाज हा मागास कसा, त्या संदर्भामधला पूर्ण ग्राउंड शिंदे साहेबांनी तयार केलेला आहे। म्हणून आज शिंदे साहेब तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत, त्यांनी कधीही त्याच्यापासून माघार घेतलेली नाही आणि निश्चितच उद्याचा दिवस हा शिंदे साहेब तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि नवे त्यांनी दिलेलं आहे ते टिकवण्याचा 100% प्रयत्न ते करतील असा विश्वास आम्हाला आहे। म्हणून जरांगे पाटलांना सुद्धा विनंती की काही जर कालावधी जर लागत असेल, एका दिवसात सर्व निर्णय होत नसतात, परंतु कालावधी जर लागत असेल तर कृपया आपण त्यांना सहकार्य करा, त्यांना साथ द्या आणि तुमच्याबरोबर आम्ही आहोत एवढं मात्र नक्की। जरांगे पाटीलचं हे पण म्हणणं आहे की सरकारने फसवणूक केलेली आहे आरक्षणाबद्दल। असं नाही, काही लोकांनी फसवणूक करायचा प्रयत्न केलेला आहे, त्याची दुरुस्ती एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे। कुठेही त्यांनी तुम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवलेलं नाही आणि त्याचा निर्णय तातडीनं जे काही ऑब्जेक्शन्स आले त्या ऑब्जेक्शनची छाननी आहे, सर्व आहे, हे लवकरच होऊन मला वाटतं मराठा समाजाला त्यांना पाहिजे असलेलं आरक्षण ते मिळेल।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.